एक पुरुष बायकाची काळजी का घेतात? उत्तर, एकमेकांमधील समन्वय चांगला राहावा म्हणून, काम करताना अडथळे येऊ नयेत म्हणून, शारीरिक आणि मानसिक साथ महत्त्वाची असते म्हणून काळजी घेण्याची पद्धत वापरली जाते. 2. कोणती लवकर उत्साहात येते आणि लवकर शांतही होते? उत्तर, नवीन आयुष्य सुरू केलेली व्यक्ती. सगळ्या गोष्टी मनापासून स्वीकारते. उत्साह जास्त असल्याने ऊर्जा लवकर खर्च होते म्हणून ती लवकर शांत होते. 3. कोणत्या बाईची कामाची क्षमता जास्त असते? उत्तर, जास्त जबाबदारी उचलणारी महिला. दिवसभर मेहनत करते. अनुभवामुळे काम हाताळण्याची ताकद वाढते म्हणून तिची क्षमता ठळक दिसते. 4. मासिक काळात कशा प्रकारे काळजी घेतली जाते? उत्तर, त्या दिवसात शरीर नाजूक असते म्हणून वेगळी पद्धत वापरली जाते. आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून सावध आणि मर्यादित निर्णय घेतले जातात. 5. कोणत्या पद्धतीत अधिक आराम वाटतो? उत्तर, ज्या पद्धतीत शरीराला आधार मिळतो, मानसिक ताण कमी होतो, एकमेकांची जवळीक वाढते, त्या पद्धतीत आराम जास्त वाटतो. 6. चिकाटीची चव कशी असते? उत्तर, चिकाटी सुरुवातीला कठीण वाटते, थोडीशी तीव्र भावना देते, पण सवय झाली की सोपी वाटते आणि अनुभवाची किंमत कळते. 7. मासिक काळात कोणती खबरदारी घेतली जाते? उत्तर, शरीराला जास्त ताण येऊ नये म्हणून वेगळा, सुरक्षित मार्ग वापरला जातो. आरोग्य टिकवणे महत्त्वाचे असते म्हणून योग्य काळजी घेतली जाते. 8. कोणती महिला काम करताना लवकर थकते? उत्तर, जिची शारीरिक ताकद कमी असते, जिला पुरेशी विश्रांती मिळत नाही, दिवसभर कामाचा ताण असतो, ती लवकर थकलेली जाणवते. 9. कोण जास्त उत्साहात असते? उत्तर, नवीन नात्यात आलेली व्यक्ती. सगळ्या गोष्टी नव्याने अनुभवते, मन उत्साही असल्याने जोश जास्त असतो म्हणून तिचा उत्साह दिसून येतो. 10. आनंदी राहण्यासाठी किती वेळा प्रयत्न हवे? उत्तर, आठवड्यातून नियमित प्रयत्न केले तर मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात. अतिशय जास्त किंवा कमी टाळावे. मध्यम प्रमाणात केल्याने समाधान मिळते. 11. काम करताना तिला जास्त समाधान कधी मिळते? उत्तर, जेव्हा सगळं नीट जुळून येतं, शरीर आणि मन एका लयीत असतं, कोणताही अडथळा नसतो, तेव्हाच खरा समाधानाचा अनुभव येतो. 12. ती कधी म्हणते थोडं हळू करा? उत्तर, जेव्हा शरीर पूर्णपणे तयार नसतं किंवा जास्त ताण जाणवतो, सावधपणे गोष्टी घ्याव्यात म्हणून ती हळू करण्यास सांगते. 13. तिच्या स्वभावावरून काय समजते? उत्तर, ज्या व्यक्तीला गोष्टींची आवड असते, जिचा सहभाग मनापासून असतो, ती भावना उघडपणे व्यक्त करते म्हणून तिचा स्वभाव लक्षात येतो. 15. अनुभव पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर, हे प्रत्येकावर अवलंबून असते.
शारीरिक क्षमता वेगळी असते. काहींना कमी वेळ लागतो तर काहींना थोडा जास्त.